मित्रांनो, फिशरच्या उपचाराचा सगळ्यात पहिला नियम म्हणजे गुदद्वाराच्या जखमेला धक्का न लावता मल अत्यंत मऊ किंवा निसरडा किंवा भसरट किंवा अगदी पातळ कसा तयार करता येईल यासाठी आयुर्वेदामध्ये अशी अनेक औषधी वापरली जातात जी जुलाब न करता मल मऊ करतात, ज्याला आपण मृदू अनुलोमन चिकित्सा म्हणू शकतो। यामध्ये गंधर्व हरितकी चूर्ण आहे, गंधर्व हस्तादी तेल आहे, गंधर्व हरितकी वटी आहे। हे औषध फिशरच्या रुग्णांसाठी अगदी वरदान आहे। त्याचबरोबर हरितकी म्हणजे आपण हिरडा आहे, एरंड तेलामध्ये भिजवून हे औषध जर तयार केलं तर खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतात। हे रात्री कोमट पाण्याबरोबर घेतल्यास सकाळी पोट अगदी साफ होते आणि मलाचा सुद्धा खडा होत नाही, बसरट होतं किंवा पातळ टॉयलेटला होते। याचबरोबर त्रिफळा चूर्ण किंवा त्रिफळा टॅबलेट्स आहेत। त्रिफळा हा केवळ पोट साफ करत नाही बरं का, तर तो आतड्यांना ताकद देतो आणि गुद भागातील जी सूज जी निर्माण झालेली आहे ती कमी करण्यासाठी मदत करतो। त्याचबरोबर अभयारिष्ट आहे, हे एक आयुर्वेदीय द्रव औषध आहे। जेवल्यानंतर हे समप्रमाण पाण्याबरोबर मिसळून घेतल्यास पचनशक्ती खूप चांगल्या पद्धतीने सुधारते, गॅसेस कमी होतात आणि मलावष्टंभ मुळापासून नष्ट होतो।